नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा थोडक्यात मी रिव्ह्यू सांगते. आजच्या भागाची सुरुवात होते. शारदा जीवासाठी जेवणाचं ताट घेऊन येते. गरमागरम वरम भात पाहून गुड्डू आनंदाने म्हणतो की आज आईसाहेबांनी खूपच छान केले. जीवा थोडा आश्चर्याने शारदाकडे पाहतो. खरंच माझ्यासाठी जेवण आणलं असं तो विचारतो. शारदा हसून सांगते, हो, आधी खाऊन तर बघा. भुकेमुळे जीवा उसात गरमागरम वरम भातात हात घालतो. तेवढ्यात शारदा हलक्याशा टोमण्या मारत सुरात म्हणते, म्हणजेच नंदिनी बरोबरच म्हणाली होती, गरम असेल तरी जीवा थांबणार नाही. तेव्हा ती स्पष्ट करते की वरम भात नंदिनी स्वतः बनवलेला आहे. हे ऐकताच जीवाच्या चेहऱ्यावर समाधान आनंद दोन्ही झळकतात. मला वरम भात फार आवडतो, हा तर माझ्या जीवाचा प्राण आहे असं तो भाऊकपणे म्हणतो. शारदा सांगते की नंदिनी कदाचित बाल्कनीतून हे सगळं पाहतच असेल. जीवा बाल्कनीकडे पाहतो तर नंदिनीची नजर भिडत असते. हे पाहून जीवा थोडासा गोंधळतो आणि म्हणतो की आता त्याला जेवण नकोय. तेव्हा शारदा आईच्या मायेने त्याला स्वतःच्या हाताने भरवायला बसते. आई माऊलीची माया हे गाणं स्पार्श संगीत सुरू असतं. जीवा भाऊक होऊन सांगतो की आज त्याला त्याच्या आईची खूप आठवण येत आहे. दुरून नंदिनी हे दृश्य पाहत असते. तिच्या डोळ्यात नकळत पाणी येतं. इकडे पार झोपेत असूनही सतत काव्याचा भास होत असतो. गेस्ट रूममध्ये काव्या तिच्या बोक्याला झोपवत असते. पार्थला वाटतं की काव्या दारात उभी आहे, पण तो फक्त भ्रमच असतो. तो अस्वस्थ होतो. हे सगळं खरंच आहे की माझ्या मनाचा खेळ, असा प्रश्न त्याला पडत असतो. दरम्यान काव्या शांत झोपते, पण पार्थच्या मनात मात्र आठवणींचा गोंधळ सुरूच असतो. हवेच्या झुळकेने काव्याचं चित्र उशीवर येऊन पडतं आणि त्याचा गोंधळ आणखीनच वाढतो. तिकडे दुसरीकडे जीवा रिक्षा उघडून झोपण्याचा प्रयत्न करत असतो. अवघडून जातो. त्याला थंडी, डास, अस्वस्थता सगळं काही असतं, पण त्याला झोपच लागत नसते. सगळं असूनही तो स्वतःशीच म्हणतो, नंदिनी तुझ्यासाठी काहीही. वर खोलीत नंदिनीला झोप येत नाही. जीवा अशा अवस्थेत झोपलेला पाहून तिचं मन अस्वस्थ होतं. शेवटी ती बेड सोडून सोफ्यावर झोपते. हे पाहून शारदा हळूच म्हणते, हेच खरं बायकोचं प्रेम. कितीही राग असला तरी नवऱ्याची काळजी मनातून काही जात नाही. इकडे पार्थला अखेर खात्री होते की 16 डिसेंबरच्या रात्री घडलेल्या सगळ्या गोष्टी मागे रम्या आणि वसूच असतात. तो त्यांना थेट प्रश्न विचारतो. लॅपटॉप, सिनेमा, कॉफीची डीपी, ड्रीम गर्ल, पासवर्ड, सगळे पुरावे एक एक करून समोर येतात. शेवटी वसू मान्य करते की फेक अकाउंटवरून कमेंट त्यांनीच केल्या होत्या. पण पार्थ ठामपणे सांगतो, जीवा माझा भाऊ आहे, आमचं नातं आमचं आहे, त्यात तुम्ही पडायचं नाही. तो स्पष्ट करतो की त्या रात्री कटकारस्थान त्यांनीच रचलं होतं. हे ऐकून रम्या आणि वसू दोघीही बोलती बंद होते. दोघीही काहीच बोलत नाही. आता नेमकी पुढे काय होणार आहे? काव्याचा नवा अवतार, पार्थ आणि काव्याची थेट टक्कर, नंदिनी जीवामधील निर्णायक संवाद, हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. थँक्यू.